फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी विक्रांत म्हटले माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. माझी तब्येत ठीक होती म्हणून जिथे जिथे गणपती दर्शनाला मला बोलवलेलं येणं शक्य नव्हतं. सॉरी त्याबद्दल, कारण खरंच माझी तब्येत खूप बरी नव्हती आणि आता पण तब्येत बरीच नाही आहे. पण आज गौरीचं आगमन आहे आणि आमच्या मामाच्या घरी गौरी आगमन आहे. गौरी आगमन आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि जमलं तर मी जाणारच आहे. आणि तुला गौरी आगमनाचं कसं पहिला दिवस आहे आणि आज पूजन पण आहे आणि आगमन पण झालेलं आहे गौरींचं. आजच्या दिवस गौरींचं आगमन आणि पूजन दोन्ही आहे. आणि गौरीचं आगमन हे 3 दिवस, गौरी उत्सवात 3 दिवस असतो. पहिल्या दिवशी आगमन असते, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन असतं. सो बघा, आणि पूजा केली जाते. गौराई मातेला पुरणपोळी नैवेद्य दाखवला जातो. आपल्या ठिकठिकाणी भजने होतातच असतात. तसेच आपले आयुष्य सौभाग्य हे कायम चांगलं राहावं म्हणून हे व्रत, गौरी पूजनाचं व्रत केलं जातं. उपास केले जातात. सो बघा, आणि आमच्या मामाच्या घरीसुद्धा गौरी आहे आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गौरीचं आगमन हे भाद्रपद शुक्ल पक्षात केला जातो. सो बघा, आणि गणपतीनंतर 3 दिवसांनी गौराई माते येते. सो आणि ठिकठिकाणी पूजासुद्धा होतात, नवस बोलले जातात, चिमापुडी खेळली जाते. सो बघा, आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आमचे बाप्पा बघा किती गोड दिसते. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. आणि मी अजूनसुद्धा गणपती दर्शनाला जाणार. बघा, गौरी पूजनाचा दिवस आहे आणि प्रथाने नऊवारी नेसलेली आहे. बघू शकतो प्रथा, हाय कर. बघा, प्रथाने मस्त नऊवारी नेसली आणि छान दिसत आहे प्रथा. आणि सोबत पार्थ पण आहे. भावीनी पण नऊवारी नेसली. हॅलो कर. बघा, छान दिसत आहे भावी, छान दिसते. बघा, मी मामाकडे आली गौरी दर्शनासाठी. मला बघू शकता. आणि चला माझ्यासोबत गौरीचं दर्शन घ्या. आणि सर्व मामा लोक आहेत, सगळ्यांना मी तुम्हाला दाखवणार. बघा माझी मम्मी कशी दिसते. आणि मम्मीने ब्रॉच केलेलं आहे घरात गुलाबांचं. मम्मी दाखव जरा. बघा, छान ब्रॉच केलेलं आहे. मम्मीने केलं आहे का? मी पण लावणार होती पण जाऊ दे आता. माझी काही साडी बघा, मम्मी मस्त छान दिसते. बघा, मस्त छान आहे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि मामाकडे या. मस्त गौरीचं लुक आहे. आणि कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. फोटो काढते. फ्रेंड्स, तर बघा आपण मानेबाईंच्या घरी आलेले आहोत गौरी पूजना दिवशी. आणि ओळसा वगैरे पूजतात, काय गौरीचं असतं ते करतायत ते. आणि आपण बघू शकता. आणि मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दाखवत आहे. चला माझ्यासोबत गौरीचं दर्शन घ्या. ते पण एक मिनिट आहे, त्यांच्याकडून वाण दिलं जातं. काय आहे परत सांगा. गौरीचा वौसा आहे, बोला ना. हा, ओळसा गौरीचा. गौरीचा वौसा आहे, ते वाण देतात. ओके ओके ओके. चला बघा, मस्त सुहासनी. फोटो काढते तुम्ही दोघे. सगळं जरा कोणी सांगा आता तिला माहिती गौरी दिवशी काय काय पूजन असतात या काकू आपल्याला सांगणारच आहे. तर बघा तुम्ही गौरीची माहिती. आणि बघा मस्त काय आहे ते पण सर्व माहिती सांगणार आहेत त्या. सो सांगा. आमच्याकडे गौरीला अशी सुपामध्ये हे करतात, सगळी फळं वगैरे, पानं वगैरे ओके. आणि पूजा करतात 5 सुपाने नवीन वौसाची. ओके. बघा सूप बघा कसं आहेत. समोर गौरी बघा किती छान आहेत. गौर गणपती बघा किती छान आहेत. चला तुम्ही पण दर्शन घ्या. इथे बघा दर्शनासाठी मानसीताई आहेत, ईश्वरी आहे. बघा हे सगळे आलेले आहेत. आणि मी सुद्धा दर्शन घेत आहे आता गौरी मातेचं. बघा, गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आता आपण गौरी देवीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत. आता करतो. हां, आलं. मम्मी पाणी आणून द्या ना आधी. नाही, यांना नाही दिलं. मला दिलं तुम्ही. गौरी मातेची
गौरी मातेचे सगळे. त्यांना आणि पाणी फोटोला ठीक आहे बाकी आणून काढला. ठीक आहे. त्यांनी घेतलं कसं आपलं? थोडंसं बाकी फक्त आता इथे. बाकी काय आणि कमेंटमध्ये टाकायला विसरू नका गौरी मातेचं डेकोरेशन कसं वाटलं आणि त्यांचं घर कसं वाटलं. मस्त डेकोरेशन आहे. इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली आहे मस्त मोठ्यामध्ये. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये गौरी मातेची गणपती बाप्पा आहेत आणि सण जे आपण ठेवतो गणपती बाप्पांना हे काय बोलतो काहीतरी बोलतो पिंडवले छोटे बारके हे ही मुक्ता हिच्या घरी आलेल्या आहेत आम्ही आणि सगळ्यांनी दर्शन या छान गौरी नटवल्या आहेत सजवल्या आहेत. चल माझा फोटो काढ. बघा मी दाखवलं तुम्हाला काय काय आणि बघा सगळे फॅमिली खेळतो. आणि इकडे बघा हॅलो ऑल हे बघा इकडे खेळ. बघा स्नेहाची चौरस झालेली आहे आणि 20-20 रुपये सगळ्यांकडून भेटणार आहेत तिला. बघा मस्त खेळतात. बघा स्नेहाला 20. बघा स्नेहाला परत एकदा डाव लागलेला आहे आणि स्नेहा खूप खुश आहे. तिला चौरस लागलेली आहे पाहिजे. बघा मला डबल झालेला आहे. डबल झालेलं आहे मला. बघा सगळे 10-10 रुपये देत आहेत. अरे इथे मांडा 10-10 रुपये. बघा सगळ्यांचे 10-10 रुपयाचा डाव जिंकलेले. गौरीच्या पुण्याचा हा ब्लॉग आवडला असेल तिला मात्र लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल. जो कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आमच्या मामांची गौर, आमच्या मानवींची गौर आणि माझ्या फ्रेंडची गौर कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि गौरी मातेची जय कमेंट